रमाबाई एक साधी आणि धार्मिक स्त्री रोज गावातील मंदिरात जात असे. तिची देवावर अपार श्रद्धा होती आणि ती रोज पूजा अर्चा केल्याशिवाय जेवत नसे. एके दिवशी मंदिरात आल्यावर रमाबाईने पुजाऱ्याला सांगितले की उद्यापासून मी मंदिरात येणार नाही. पुजाऱ्याने रमाबाईला विचारले, असं का बरं? रमाबाई म्हणाली, मी लोकांना मंदिराच्या आवारात फोनवर बोलताना, गप्पा मारताना आणि दिखावा करताना पाहिले आहे. काही लोक देवाच्या नावाखाली खोटे बोलतात, तर काही जण मंदिराचा उपयोग फक्त सामाजिक देखाव्यासाठी करतात. मंदिराची पवित्रता राखणे आवश्यक आहे. पुजाऱ्याला हे ऐकून खूप दुःख झाले, पण त्याने रमाबाईला विचारले, पण तुम्ही जाण्याआधी माझी एक गोष्ट कराल का? रमाबाई म्हणाली, मी काय करू शकते? पुजारी म्हणाला, एक ग्लास पाणी भरा आणि मंदिराच्या आवारात 2 वेळा प्रदक्षिणा करा. पण अट अशी आहे की त्या ग्लासातील पाण्याचा एकही थेंब खाली पडता कामा नये. रमाबाईने लगेच होकार दिला आणि ती पाणी भरून प्रदक्षिणा करायला निघाली. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पुजाऱ्याने तिला 3 प्रश्न विचारले. तुला कोणी फोनवर बोलताना दिसले का? तुला कोणी मंदिरात गप्पा मारताना दिसले का? तुला कोणी दिखावा करताना दिसले का? रमाबाईने नकारार्थी उत्तर दिले. पुजारी म्हणाला, जेव्हा तू प्रदक्षिणा करत होतीस तेव्हा तुझे सर्व लक्ष ग्लासावर होते, म्हणून तुला काहीही दिसले नाही. आता जेव्हा तू मंदिरात येशील तेव्हा तुझे लक्ष फक्त परमात्म्यावर केंद्रित कर, म्हणजे तुला इतर काहीही दिसणार नाही. सर्वत्र फक्त देव दिसेल. पुजाऱ्याने रमाबाईला जीवनाचे एक महत्त्वाचे सत्य सांगितले. तो म्हणाला, आपल्या आयुष्यातील दुःखांना कोण जबाबदार आहे? देव आहे, कुंडली आहे की तुम्ही स्वतः? पुजारी म्हणाला, खरे तर देव नाही, ग्रह नक्षत्र किंवा कुंडली नाही, नशीब नाही, नातेवाईक नाही, शेजारी नाही, सरकार नाही, तुम्ही स्वतः याला जबाबदार आहात. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा.